अमृता एका जुन्या वाड्यात राहायला गेली होती. तिला तिच्या नवीन नोकरीसाठी शहरात स्थलांतर करावे लागले. तिच्या भाड्याच्या खोलीतल्या जुन्या वस्तूंच्या गडद सावल्या, पडद्यांची झुलणारी हालचाल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका मोठ्या आरशाची उपस्थिती हे तिला आधीच विचित्र वाटत होतं. आरशाला जुनाट नक्षी होती आणि त्यावर धुळीचा पातळ थर जमा झाला होता. पहिल्या दिवशी अमृता खोलीत स्थिरावत होती. तिने आरशावरची धूळ पुसून टाकली. आरशात स्वतःचा चेहरा पाहताना तिला क्षणभर असं वाटलं जणू तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. ती उगाच घाबरली होती असं समजून ती दुर्लक्ष करून कामाला लागली. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती ऑफिसमधून परत आली तेव्हा तिला आरशाच्या जवळ कसली तरी हलकी हालचाल जाणवली. खोलीत कोणीच नव्हतं. तिने खोलीची तपासणी केली पण सगळं ठीक होतं. तिने आरशावर परत एकदा नजर टाकली तेव्हा तिच्या प्रतिमेचं हसणं थांबत नव्हतं. ती भांबावून मागे वळली पण आरशातलं ते हसू अदृश्य झालं होतं. रात्री ती झोपेत असताना तिला काहीतरी चालण्याचा आवाज ऐकू आला. आवाज नेमका आरशाजवळूनच येत होता. ती उठली आणि आरशाकडे बघितलं. यावेळी आरशात तीच उभी होती पण तिच्या डोळ्यात प्रचंड राग आणि वेडेपणा होता. आरशातील ती तिच्याकडे सरकू लागली आणि प्रत्यक्षात अमृताला तिचा श्वास घुसमटल्यासारखा वाटला. आरशाच्या समोरच्या भिंतीवर सावल्या दिसत होत्या. त्या सावल्या ज्या काहीतरी सांगत होत्या पण शब्द स्पष्ट होत नव्हते. अमृताने भीतीने आरशावर फेकण्यासाठी लहान टेबलाजवळचा बाज घेऊन फेकला पण आरशाला काहीच फरक पडला नाही. उलट तो आवाज तिला अजून गडद वाटू लागला. ती घाबरून वाड्याच्या मालकिनीकडे गेली. मालकिनीने सांगितलं की तो आरसा तिच्या कुटुंबाच्या वंशपरंपरेतून आलेला आहे आणि त्यात पूर्वजांचा आत्मा बंदिस्त आहे. पण आरसा त्याच व्यक्तीला कुशीत घेतो जिच्या मनात भीती असते. आता अमृताला समजलं की ती खोली आणि तो आरसा तिच्या मनातील दडपणांना जाग करत आहे. तिने वाडा सोडण्याचा निर्णय घेतला. रात्रभर गाडीची वाट पाहत असताना तिच्या पाठीमागे ओळखीचा आवाज ऐकू आला. तुला वाटतंय की तुला सुटका मिळाली. ती वळली तेव्हा तिच्या मागे आरशातील तीच प्रतिमा होती. तिच्या हसऱ्या चेहऱ्यासह अमृताला आत ओढण्यासाठी तयार होती. त्या रात्री अमृताचा पत्ता लागला नाही पण तो आरसा अजूनही त्या खोलीत आहे, नव्या भाडेकरूची वाट पाहत. मित्रांनो, स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.